उद्घाटन झालेलं आहे शहरामधलं. काय सगळं मी सांगितलं मगाशी माझ्या भाषणात, चिपळूणच्या गल्लीतला भाजप आता हायवेवरती आलेला आहे आणि आम्हाला आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी यादवांच्या रूपाने आम्हाला रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये एक सक्षम नेता मिळालेला आहे. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहोत. त्यामुळे हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय 29ला या रत्नागिरीतलं सत्तेचं एक केंद्र व्हावं ही आमची मनोकामना आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर बोलून दाखवली. या कार्यालयाची विशेष चर्चा सुरू आहे की भास्करराव जाधवांच्या बाजूलाच आपलं कार्यालय आखेच्या अंतरावर. मी खरं म्हणजे भास्करराव जाधव हे आमचे मित्रच आहेत. आमचे सगळेच मित्र आहेत. आमच्या महायुतीतले आमचे मित्र आहेत. शेवटी कार्यालय बाजूला असणं एक संस्कृती आहे, त्याच्यात काही फार काही हे नाही. परंतु आम्ही वसुधैव कुटुंबकम वाले आहोत, वयम पंचाधिकम शतम वाले आहोत. आम्ही कोकणाच्या विकासामध्ये आम्ही सगळे बाबांनो एक आहोत. त्यामुळे कोकणाचा जिथे जिथे विकासाचा विषय येईल तेव्हा आम्ही एक आहोत. राहिली गोष्ट निवडणुकांची, 29ला जेव्हा युती निवडणुका येईल तेव्हा युती महायुती कोण कोणाच्यात जाता हा प्रश्न आहे. आज सगळे आम्ही मित्र आहोत आणि आम्ही सगळे सामंत बंधू असतील, भास्करराव असतील, कदम साहेब असतील, रामदासजी असतील, त्यांचे चिरंजीव असतील, आम्ही सगळे हे सगळे मिळून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि कोकणाच्या विकासाचा संकल्प घेऊन आता आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. त्यामुळे सर्व समाज को सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन आम्ही कोकणाचा विकास करणार आहोत. कारण या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचे देवेंद्र भाऊ आणि या देशाचे पंतप्रधान आमचे नरेंद्र भाऊ हे नेतृत्व करतायत आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व रवींद्रजी करतायत. त्यामुळे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली सर्वे अपि सुखीन संतु सर्वे संतु निरामया, सगळ्यांना सुखी करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल. बोल. उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांना आणि आमदारांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफीचा आवाज उठवा किंवा महागाईच्या विरोधात आवाज उठवा सगळीकडे. त्यांचं सांगणं जे आहे ना ते त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते सोडा, त्यांचे आमदार खासदार पण हल्ली कोण ऐकत नाही. त्यामुळे ऑलरेडी 2 लाखाची जी काही कर्जमाफी होती ती महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजीने ऑलरेडी दिलेली आहे. याच्यापेक्षा जास्त काही हवं असेल तर आम्ही मंडळी उद्याच्या अधिवेशनामध्ये सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तशी मागणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून नक्कीच करू. पण आता शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार, शिवसेना म्हणजे उबाटा, हे एक वाईट परिस्थिती आहे की ते जनता सोडा पण त्यांची ही मंडळीच उद्धव ठाकरे साहेबांना सिरियसली घेत नाही. त्यामुळे तुम्ही तरी त्यांना का सिरियसली घेता असा माझा प्रश्न आहे. रोहित पवारांचा आजचा 3रा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. एकंदर काय सांगा. त्यांनी ते आंदोलन करावं, कारण विरोधी पक्षाचं बाबांनो ते कामच आहे. त्यांनी ते करत राहिलं पाहिजे आणि त्याची दखल सत्ताधारी पक्षांनी घ्यायला पण पाहिजे. घ्यायला घेतील. आता अधिवेशन चालू होईल ना, अधिवेशनापूर्वी अशा गोष्टींची घेतलेली दखल ही सत्ताधारी मंडळींना, राज्यकर्त्यांना ही अधिवेशनात सांगावी लागते. त्यामुळे ही दखल घेतली का नाही घेतली हे अधिवेशनात कळेल. आता सरकार बोलू शकत नाही, कारण हा जो पिरियड आहे 22 तारखेच्या अधिवेशनाचा ऑलरेडी सुरू झालाय. आता या पिरियडमध्ये सरकार जे काही बोलायचं असतं ते अधिवेशनात बोलतं. म्हणून तो प्रोटोकॉल माझ्या माहितीनुसार सरकार आणि त्यांची मंडळी सांभाळतात. वैभव नाईक असं म्हणताय की निलेश राणे लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करतील. निलेश राणे म्हणतात वैभवजी प्रवेश करतील. आता माहित नाही कोण कधी प्रवेश करतं. आणि निलेश राणेजी मला माझ्या माहितीप्रमाणे महायुतीत ऑलरेडी आहेतच. ते भारतीय जनता पक्षात पूर्वी होतेच, आजही आहेत, उद्याही राहतील. ते आमच्या समविचारी पक्षात आहेत आणि भारतीय जनता पक्षातनच त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तिथे पाठवलं होतं. त्यामुळे आमच्यात काय अपार वैभव नाईकांनी सांभाळावं. ते कधी येतील ते त्याची त्यांनी काळजी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.